नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरोधात गंभीर आरोप. विवाहित महिलेची फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळाचा गंभीर आरोप. शिरसाटांचा मुलगा सिद्धांत शिरसाटवर महिलेचे गंभीर आरोप. संबंधित महिलेने पाठवली कायदेशीर नोटीस. सिद्धांत शिरसाटने वडिलांच्या मंत्रिपदाचा धाक दाखवत महिलेचा छळ केला. सिद्धांत शिरसाटच्या प्रकरणावर बोलताना अंजली दमानी यांची टीका. संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून एका संशयित आरोपीचा एन्काउंटर. अमोल खोतकर असं एन्काउंटर झालेल्या संशयित आरोपीचं नाव. अमोल खोतकरनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्यानं फायरिंग. पुण्यातील एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार. मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर आरोपीनं तिच्यावर अत्याचार केला. मुलीचे व्हिडिओही बनवण्यात आले. पोलीस अधिकाऱ्याकडून आरोपीनं 15 लाख रुपयेही घेतले. पोलीस कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत. मुजोर हगवणे पितापुत्राचा नवा व्हिडिओ व्हायरल. माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, व्हिडिओत मुलाकडून उल्लेख. वैष्णवी हगवणेच्या अंगावर एकूण 29 जखमा, त्यातील 15 जखमा मृत्यूपूर्वी 24 तासांच्या आत झाल्या. पोलिसांची न्यायालयात माहिती. आरोपी पती, सासू, नणदेच्या पोलीस कोठडीत 28 मे पर्यंत वाढ. राजेंद्र हगवणेला मदत करणं, 5 जणांना भोवलं. फरार असताना राजेंद्र हगवणेंना मदत करणाऱ्या 5 जणांना वावधन पोलिसांकडून अटक. कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवणारा निलेश चव्हाण अद्यापही फरार. पिंपरी चिंचवड पोलिसांनी 5 पथकं निलेश चव्हाणच्या शोधासाठी रवाना केली आहेत. पुणे, गोवा, कर्नाटक, गुजरातमध्ये निलेश चव्हाणचा शोध सुरू. पुण्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन सुरू. चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा. शरद पवार गटाच्या महिला आघाडीचं मुख्यमंत्र्यांना पत्र. वैष्णवी हगवणे हुंडाबळीच्या घटनेनंतर पुण्यात काल 2 ठिकाणी मराठा समाजाच्या महत्त्वाच्या बैठका संपन्न. या दोन्ही बैठकांमध्ये अनिष्ट प्रथांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. वैष्णवी हगवणेचा धीर सुशील हगवणेची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत. सुशीलनं लोकसभा निवडणुकीवेळी केलेल्या पोस्टवर नेटिझन्सचा संताप. यावेळी लेकीला नाही, सुनेला निवडून आणा, पोस्टमध्ये उल्लेख. बाळासाहेब बस्ते तर शहा मोदींना वाचवल्याचा पश्चाताप झाला असता. अमित शहांनी केलेल्या टीकेवर संजय राऊतांचा पलटवार. बाळासाहेब बस्ते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरमुळे मोदींची गळाभेट घेतली असती, असं शहांनी काल म्हटलं होतं. मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता बैठक. राज्यात पडलेल्या पावसामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान. मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीवर चर्चा होणार. राज्यात आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, तर पुणे घाट, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. राज्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात. प्रशासनानं दिली माहिती. संभाव्य धोका लक्षात घेता राज्य शासनाचा निर्णय. पहिल्याच पावसात खड्डे पडण्याची परंपरा मुंबई गोवा महामार्गावर यंदाही कायम. दरवर्षी जूनच्या मध्यावर पडणारे खड्डे यंदा 1 महिना आधीच कोकणवासियांच्या वाटेला. सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागातील मान तालुक्यातील आंधळी धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक बंधारे आणि तलाव मे महिन्यातच ओसंडून वाहू लागलेत. साताऱ्यातील ठोसेघर रस्त्यावरील बोरणे घाटात दरड कोसळली. घाटातून सध्या एकेरी वाहतूक सुरू. दरड हटवण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न. मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटात कोसळलेली दरड हटवण्यात यश. दरड हटवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर. दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. धाराशिवमध्ये उन्हाळ्यातील पावसाचा 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. मे महिन्यातच 142 मिलीमीटर पावसाची नोंद. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले मठ परबवाडीतील डोंगर पायथ्याशी असलेल्या 40 घरांना धोका. परिसरातील अनेक रस्ते खचले. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील घरावर झाडाची फांदी पडल्यानं घराचं नुकसान. घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं कुटुंबीय हतबल. जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसानं करमाळा तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान. शेटफळ नागोबाचे गावात विजय लबडे यांची डाळिंबाची बाग जमीनदोस्त. सोलापूरच्या बार्शी तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं. वैरागसह 54 गावातील जनजीवन विस्कळीत. अनेकांच्या घरात पाणी. कोल्हापुरात पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. शेतात पाणी साचलं. शेतकरी हवालदिल. मशागतीपूर्वीच शेताला तळ्याचं स्वरूप. लासलगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. कांद्याच्या शेडचं मोठं नुकसान. रस्त्यावरील झाडं कोसळली. बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी साचलं. धाराशिवमधील लोहारा तालुक्यात मुसळधार पाऊस. शेतीला तळ्याचं स्वरूप. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान. लोहगाव वाघोली रस्ता दुसऱ्या दिवशी पाण्याखाली. कामावर जाणाऱ्यांची अडचण, तर रस्त्यावर वाहनं बंद पडतायत. मनपाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रचंड रोष.
उजनी धरणात पाण्याच्या पातळीत वाढ। गेल्या 5 दिवसात धरणात 10 टीएमसी पाणी वाढलं। धरणात दौंडमधून 19,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग। बार्शी तुळजापूर मार्गावर एसटी बस रात्री पाण्यात अडकली। तुळजापूरहून बार्शीच्या दिशेने येत होती बस। बार्शीच्या अलीकडे 2 किलोमीटर अंतरावर बस पुलाखालील पाण्यात अडकली। पुण्याच्या भोर तालुक्यातील सारोळा ते वीर मार्गावरील रस्त्याची दुरवस्था। ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची चाळण। खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची मोठी कसरत। सोलापूरच्या पंढरपुरात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा बोजावरा। अचानक आलेल्या पुराची कोणतीही पूर्वसूचना न दिल्यानं नदीतील 8 ते 10 होड्या वाहून गेल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज रेड अलर्ट। जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिपरिप सुरूच। पुढील 24 तासांसाठी जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे। रत्नागिरीत जोरदार पावसाला सुरुवात। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। लातूर जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पावसामुळे मोठा फटका। पावसामुळे दगडवाडीतील शेतकरी उत्तम खोंड यांनी शेतात वाळत ठेवलेला कांदा पावसामुळे खराब। 5 ते 6 लाख रुपयांचा फटका। गडचिरोलीच्या कोरची कुरखेडा महामार्गावर तब्बल 12 तास वाहतूक कोंडी। वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा। छत्तीसगडहून बंगळुरूला जाणारा ट्रक बंद पडल्यानं वाहतूक कोंडी झाली। बुलढाण्याच्या खामगावात काल संध्याकाळी आणि रात्री मुसळधार पाऊस। दिवसभर कडक ऊन पडल्यानंतर संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं खामगावला झोडपलं। परभणीत पहिल्याच पावसात लालपरीला लागली गळती। पावसामुळे बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी भिजले। बसमधला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। काल झालेल्या मुसळधार पावसाचा पुणे जिल्ह्याला फटका। मुळशीतील नांदगाव खेडमधील महाळुंगेत घरामध्ये पावसाचं पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। साताऱ्याच्या माण तालुक्यातील आंधळी धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो। परिसरातील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार। मुसळधार पावसामुळे मे महिन्यात जून जुलै सारखा पाऊस। मे महिन्यातच रत्नागिरीतील पानवल धबधबा प्रवाहित। मे महिन्यातच वर्षा पर्यटनाला सुरुवात। मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसाचा महालक्ष्मी रेसकोर्सलाही फटका। रेसकोर्सला तळ्याचं स्वरूप। मैदानात पाणी साचलं। मुंबईत आजही ढगाळ वातावरण। पुढील 4 दिवस मुंबई शहर ठाणे पालघरला येलो अलर्ट। पुढील आठवड्यात कोकणात सर्वत्र पाऊस पडण्याचा अंदाज। मुंबईच्या ॲक्वालाईन मेट्रो मार्गावरील आचार्य अत्रे चौक स्थानक बंद। काल झालेल्या पावसामुळे ॲक्वालाईन मेट्रो मार्गाचं मोठं नुकसान। मेट्रो प्रशासनाकडून सध्या स्थानकांमध्ये स्वच्छतेचं काम सुरू। जेव्हीएलआर ते वरळीपर्यंत मेट्रो सुरळीत। काल झालेल्या पावसात मंत्रालय परिसर जलमय। पावसामुळे कालच कामकाज बंद। सध्या मंत्रालय परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर। मंत्रालय परिसरात कामकाज सुरू। रस्त्यावरून पुन्हा वाहनांची वर्दळ। मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये सध्या रिमझिम पाऊस। अंधेरी सबवेमध्ये सध्या पाणी साचलं नसल्यानं वाहतूक सुरळीत सुरू। विक्रोळीत झाड कोसळल्यानं तरुणाचा मृत्यू। विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील घटना। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात जुनी इमारत कोसळली। 50 ते 60 वर्ष जुनं बांधकाम असलेल्या इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला। घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। पुणे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 3घांचा मृत्यू। कर्वेनगरमध्ये झाडी कोसळून दुचाकी स्वाराचा मृत्यू। खेड तालुक्यात मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा वीज अंगावर पडून मृत्यू। तर दौंड शहरात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती। पुण्यातील धरण साठ्यात वाढ होण्यास सुरुवात। पुणे शहरातील पाणी कपातीचं संकट टळणार। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस। 4ही धरणांमध्ये 28 MLD पाणी वाढलं। कुर्ल्यात हरवलेला फोन मुंबई पोलिसांनी 4 तासात मिळवून दिला। विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पोपळघट यांच्याकडून अक्षय तायडे नावाच्या तरुणाकडे फोन सुपूर्द। धाराशिवमध्ये बोगस खतं आणि बियाणे विक्री रोखण्यासाठी कृषी विभाग अलर्टवर। कृषी विभागानं संशयास्पद बियाणे आणि खतांचे 103 नमुने तपासणीसाठी घेतलेत। कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची दुर्दशा। जलजीवन मिशनच्या कामांचा परिणाम समोर। जलजीवनच्या कामांसाठी ग्रामीण भागातील रस्ते उकरले। रस्ते दुरुस्तीसाठी निधी नसल्यानं डांबरीकरण रखडलं। विमानासाठी जेट फ्युएल न मिळाल्यानं मुंबई अमरावती फेरी रद्द। अमरावती विमानतळावरील प्रकारानं प्रवासी संतप्त। पेट्रोल भरणारा टँकर मातीत रुतल्यानं विमानाची फेरी रद्द। बियाण्यांची चढ्या भावानं विक्री केल्यास कारवाई होणार। जालना कृषी विभागाच्या कृषी केंद्र चालकांना इशारा। बोगस खतं आणि औषध विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाचं लक्ष असणार।
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील गिरजवाडेत बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, वन विभागाकडे बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्याच्या कन्हैयानगर येथील महावितरणच्या कार्यालयावर आमदार खोतकर यांची धडक, खोतकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावाबद्दल खोतकर यांच्याकडून नाराजी व्यक्त। ताम्हिणी घाटात गॅस टँकर पलटी झाल्याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या MSRDC प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, मुळशी तालुका स्वराज्य पक्षाची मागणी, तहसीलदारांना निवेदन दिलं। सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत नक्षली नेता बसवा राजू ठार झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी काढलं पत्रक, माओवादी संघटनेचं मोठं नुकसान झाल्याचा पत्रकात उल्लेख। छत्तीसगडच्या अबुजमाडगडमध्ये सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत 28 नक्षलवादी ठार। पुण्याच्या भोर तालुक्यातील गवडीत विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकांच्या प्रक्रिया संपन्न, भाजप पुरस्कृत जानुबाई भैरवनाथ शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचा विजय। सोलापूरच्या बार्शीत मुसळधार पावसामुळे शेती, घरं आणि सरकारी दवाखान्यांचं मोठं नुकसान, पावसामुळे तडवळे गावातील सरकारी आरोग्य केंद्रातील भिंती खचल्या। अमरावतीच्या अचलपूरमध्ये वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचं चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन, जोपर्यंत वेतन देणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, कर्मचाऱ्यांची भूमिका। अहिल्यानगरच्या लोणीतील शुभांगी लोखंडे वैदू समाजाची पहिली महिला डॉक्टर बनली, शुभांगीचं सर्व स्तरातून कौतुक। 1 जूनपर्यंत सर्व खड्डे बुजवा, नाशिक स्मार्ट सिटी प्रशासनाचे ठेकेदारांना आदेश, पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी आणि सुरळीत वाहतुकीसाठी प्रशासनाची कठोर भूमिका। साताऱ्याच्या कराडमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल बांधणीसाठी लाभार्थ्यांना मोफत वाळू दाखले वाटप, कराड महसूल प्रशासनाकडून कार्यक्रमाचं आयोजन। पुण्याच्या देहू रोड परिसरातील गॅस कटरनं ATM फोडण्याचा प्रयत्न, नागरिकांच्या मदतीनं 2 जण ताब्यात, 3 जण कारमधून फरार। सांगलीच्या मिरजेत वाहन चोरीचा अजब प्रकार समोर, वाहनाचे पार्ट्स काढून चोरट्यांनी गाडीचा सांगाडा रस्त्यावर ठेवला, चोरटा CCTVत कैद। वरठी पोलिसांची कोथुर्णा रेती घाटावर धाड, पोलिसांकडून 4 ट्रॅक्टरवर कारवाई, 28,25,000चा मुद्देमाल जप्त। हरियाणाच्या पंचकुलामध्ये बुरारी हत्याकांडाची पुनरावृत्ती, डेहराडूनहून आलेल्या एकाच कुटुंबातील 7 जणांकडून विष प्राशन करून कारमध्येच आत्महत्या, आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल उचलल्याची सूत्रांची माहिती। टर्किश ज्वेलरी आता सिंदूर ज्वेलरी या नावानं ओळखली जाणार, देशातील ज्वेलर्सची शिखर संघटना जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचा निर्णय, तुर्कीनं पाकिस्तानला मदत केल्यानं निर्णय। LOC ओलांडून पाकिस्तानात गेलेली नागपुरातील महिला सुनीता जामगडे मायदेशी परतली, लवकरच नागपूर पोलीस अमृतसरला जाऊन सुनीताला ताब्यात घेणार, कारगिलमधील एका गावातून बेकायदेशीरपणे पाकिस्तानात गेली होती महिला। बीडच्या परळीत पारंपरिक शनेश्वर जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास। नाशिकच्या निफाडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहनधारकांची दिशाभूल, पिंपळगाव बसवंत जवळील लोणवडी फाटा येथे दिशादर्शकावर लासलगाव 8 किलोमीटर तर लोणावळीपासून लासलगाव अंतर 30 किलोमीटर, दिशादर्शक फलकावरील अंतर दुरुस्त करण्याची वाहनधारकांची मागणी। कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू, नागरिकांना काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन, तर मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद। पुण्याच्या खेड तालुक्यात पहिल्याच पावसानं नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागरिकांची तारांबळ। देशात कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू, 1045 नवीन रुग्णांची नोंद, तर महाराष्ट्रात सर्वाधिक 787 कोरोना रुग्णांची नोंद, 5 जणांचा मृत्यू, जागतिक आरोग्य संघटनेकडून काळजी घेण्याचं आवाहन। राज्यातील बँका, विमा कंपन्या, रेल्वे येथे मराठी अनिवार्य, केंद्रीय कार्यालयांमध्ये काटेकोर अंमलबजावणीचे सरकारचे आदेश। मुंबई विमानतळावर सुविधा पुरवणाऱ्या तुर्कीस्थित सेलेबी कंपनीच्या उपकंपनीला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा, जून महिन्यात नियमित सुनावणी होईपर्यंत नव्यानं काढलेल्या निविदांवर अंतिम निर्णय घेऊ नये, उच्च न्यायालयाचे अंतरिम आदेश। राज्यातील कृषी विद्यापीठांच्या 2ऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार, 3 वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमाच्या थेट 2ऱ्या वर्षात प्रवेश मिळणार। मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाला वेग, मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाची चौकशी, अटकपूर्व जामिनासाठी डिनो मोरियाची कोर्टात धाव। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 112 अभ्यासक्रमांच्या परीक्षा आजपासून सुरू, आजपासून 17 जूनपर्यंत परीक्षांचं नियोजन, राज्यातील 580 केंद्रांवर परीक्षा होणार। मुंबई विद्यापीठाच्या फी वाढीला विद्यार्थी संघटनांचा विरोध, महाविद्यालयांमध्ये आवश्यक सोयीसुविधांचा अभाव असल्याची टीका। राज्य सरकारकडून 11वीची प्रवेश प्रक्रिया सुरू, पहिल्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थी नोंदणी आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची सुविधाही सुरू, राज्यातून 2,49,000 विद्यार्थ्यांची नोंदणी।
डॉकयार्डसह मुंबई सेंट्रलमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद. महापालिकेतर्फे ई वॉर्ड ग्रँट रोड विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नवीन कामं हाती. 28 मे रोजी सकाळी 10 ते 29 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत ही कामं केली जाणार. ताजमहालाच्या सुरक्षेसाठी परिसरात लवकरच ड्रोन विरोधी प्रणाली बसवली जाणार. ताजमहालाला उन्नत ड्रोन न्यूट्रलायझेशन तंत्रज्ञानाचं अतिरिक्त कवच उपलब्ध होणार.